नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2024-25 विषय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबलचे पेपर झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते, नक्की आता आन्सर की किती दिवसामध्ये येईल। तर आन्सर की बद्दल हे महत्त्वाचं अपडेट असणार आहे मित्रांनो। तर बघा, आन्सर कीची तारीख जाहीर झालेली आहे मित्रांनो। 24/3/2025 पासून सायंकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही आन्सर की डाउनलोड करायला सुरुवात करू शकता मित्रांनो। तर हे सर्वात महत्त्वाचं अपडेट होतं आन्सर की बद्दल। ठीक आहे, आन्सर की आल्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये लगेच आपल्याला निकाल लागलेला बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी आरपीएफ कॉन्स्टेबल या पदाचा पेपर दिला होता, तर तुमची जी आन्सर की आहे मित्रांनो 24/3/2025 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही डाउनलोड करायला सुरुवात करू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2024-25 विषय हे महत्त्वाचं अपडेट होतं मित्रांनो। त्याच सोबत आन्सर की आल्यानंतर तुमचे काय ऑब्जेक्शन असेल, तुम्हाला हरकत नोंदणी करायची असेल मित्रांनो, तर तुम्हाला त्याची तारीख देखील इथं दिलेली आहे मित्रांनो। 29/3/2025 पर्यंत रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन नोंदणी करू शकता, हरकत नोंदणी करू शकता मित्रांनो। ठीक आहे, याच्यासाठी फीस देखील इथं ठेवण्यात आलेली मित्रांनो। 50 रुपये इथं आपल्याला फीस लागणार आहे मित्रांनो। ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर तुम्हाला 50 रुपये चार्ज लागणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर अशा प्रकारे आरपीएफ कॉन्स्टेबलची आन्सर कीची तारीख आणि त्याच सोबत ऑब्जेक्शन घेण्याची तारीख इथे जाहीर झालेली मित्रांनो। तशी आन्सर की आल्यानंतर आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ आपल्याला भेटून जाईल, तुम्हाला अपडेट देखील भेटून जाईल। याविषयी अजून काही अपडेट असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर चला भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।